शुभ सकाळ सगळ्यांना. बकासूर कधी येतोय सगळ्यांना एक उत्सुकता असेल. काय बकासूर शर्यतीमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय लोक काय बघत नाहीत. कारण की काय झाले की खरंच या दाखवून दिलं या नंदीनं की तो काय चीज आहे. तो जर नसेल ना मैदानामध्ये तर काय त्याची एक हवा आहे मैदानामध्ये. तो मैदानामध्ये जरी नसला ना तरीही त्याची चर्चा होतेच. असा हा सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर. काय बकासूरचं काय 23 तारखेला नियोजन होणार होतं, परंतु काय झालं आता 23चं मैदान जे आहे ते काही कारणास्तव कॅन्सल झालेलं आहे. आणि 23ला मी तुम्हाला सांगितलेलं 23ला किंवा 1ला पळू शकतो बकासूर, परंतु 23ला जे आहे ते मैदान कॅन्सल झाल्यामुळं परंतु तरीही पळणारसुद्धा नव्हता बरं का. कारण की अशी अपडेटसुद्धा मिळाली. कारण का सगळ्यांना एक उत्सुकता लागली असेल की कारण काय होतं ज्यावेळेस बकासूर आता मागच्या वेळेस पण आजारी होता त्यावेळेस तुम्ही बघितलं जोपर्यंत बकासूरचा फेरा टाकत नाही ते जोपर्यंत बकासूरच्या फेऱ्याचा व्हिडिओ समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला बकासूर मैदानामध्ये दिसत नाही आहे, दिसणारही नाही आहे. आता सगळ्यांना उत्सुकता लागली असेल की आता अलीकडे थोडीशी मैदानं आहेत 1 तारखेच्या अगोदर तिथे बकासूर पळणार का, मुंबईच्या बिंजोडच्या मैदानासाठी जाणार का, त्याच्याबद्दल तुम्हाला मी अपडेट देईन. 26 तारखेला जर जाणार असेल ना मुंबईला बकासूर, उसाटणेचं एक मानाचं मैदान आहे बिंजोडचं, त्या ठिकाणी सगळे नंदी जातात. कारण की एक ते बिंजोडचं हिंद केसरी मैदान असं म्हटलं जातं. कारण की तिथं बिंजोडचा ज्यावेळेस गुलाल पळतो ना नंदीवरती त्यावेळेस तो नंदी कायम गुलालामध्ये असतो. असं हे मुंबईचं उसाटणेचं मैदान आहे बिंजोडचं. बघूया बकासूर तिथं जातोय की काय. कारण की आज काय तारीख असेल 21-22 असेल. बकासूरचा अजून तरी काय फेरा टाकला नाही. जोपर्यंत फेरा निघत नाही तोपर्यंत बकासूर मैदानामध्ये आपल्याला दिसू शकणार नाही आहे. जर 26ला जर नाही पळाला उसाटणेच्या मैदानामध्ये फेरा जर आज या 2-3 दिवसामध्ये टाकला तर पळेल असं वाटतं उसाटणे मैदानामध्ये. जर 26ला नाही पळाला तर 100 नाही 1001% आपल्याला कोळे या ठिकाणी जे महाराष्ट्रातलं एक मोठं मैदान, मानाचं मैदान, एक जुनी परंपरा असलेलं मैदान, तिथं जिंतीचा सोन्या ज्या नंदीनं संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या जिंतीचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलं असा हा तो जिंतीचा सोन्या कायम आठवणीत राहील. ते कोळेचं मैदान तिथं त्याचं रेकॉर्ड आहे. सलग 3 का 4 वर्ष 1 नंबरचं पारितोषिक त्यानं पटकावलं होतं, परंतु तो आपल्या आत्ता या जगामध्ये नाही आहे. खूप जुना आणि जाणता बैल होता तो. त्या आप्पांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये त्या सोन्यानं केलं होतं, जिंतीच्या सोन्यानं. खरंच त्या नंदीनं एक रेकॉर्डच केलेलं होतं. आणि आपला आता बकासूर 1 तारखेला दिसेल का याची अपडेट काय असेल सगळ्यांनाच सांगतो मी. कारण की कसं होतं आहे काही लोक मला कॉलसुद्धा करतात की दादा बकासूर कधी दिसणार आहे मैदानामध्ये, काय खबर काय नक्की. अजून तरी तुम्हाला मी सांगतो जोपर्यंत बकासूरचा फेरा निघत नाही आहे तोपर्यंत तरी मैदानामध्ये दिसू शकत नाही आहे बकासूर. ही माझ्याकडून एक अपडेट आहे तुमच्यासाठी, एक माझा अनुभव सांगतो. कारण की असा डायरेक्ट बकासूर काय मैदानामध्ये येऊ शकणार नाही आहे. त्याचा अगोदर फेरा निघाल. वैभव मामा किंवा आपले तिथले सहकारी असतील, तिथले बकासूरच्या गोठ्यावरती जे असतात टीम असते त्यांच्यातले कोण ड्रायव्हर असेल तो फेरा काढेल ड्रायव्हर, तेव्हाच आपल्याला बकासूर असं संकेत मिळतील की हां बकासूर आता तयार झालेला आहे, व्यवस्थितरित्या पळतोय. त्याच्यामुळे अजून तरी काय फेरा तरी काय निघालेला नाही आहे. त्याच्यामुळे अजून तरी काय बकासूर काय पळू शकत नाही आहे. ही अपडेट आहे, मोठी अपडेट आहे. कारण की बकासूर प्रेमी खरंच मैदान बकासूरसाठी काही लोक बघतात, काय सगळ्यांना माहीत आहे. तो जर नसेल तर मैदानामध्ये खरंच एक शोभा येत नाही आहे. कारण की लोक लांबून बघण्यासाठी येतात, त्याला कोकणातून येतात, संभाजीनगरवरून येतात. काय म्हणजे त्या एवढ्या बैलासाठी, एवढ्या नंदीसाठी, एवढ्या या बैलगाडा शर्यतीत देव बकासूरसाठी मैदानामध्ये येतात. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. परंतु तो लवकरच येईल मैदानामध्ये. फेऱ्याचे व्हिडिओ ज्यावेळेस येतील त्यावेळेस समजेलच की तो सज्ज झालाय, तो आता कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय. बघूया काय होतंय. आणि जर बकासूर जर 26ला जर नाही पळाला तर नाही 1 तारखेच्या मैदानातील मी तुम्हाला एक माझे अंदाजित पैरे सांगेन 20 पैरे. ते माझा एक जुना एक नवीन चॅनल आहे किरण शिरतोडे मराठी टाका,
यूट्यूबला माझा एक माझा फोटो दिसेल गॉगल घालून बसलेला आहे खुर्चीवरती, तिथं जावा. तिथं मी पैरे सांगितलेत, 20 पैरे अंदाजित आहेत बरं का, फिक्स नाहीत, 20 पैरे अंदाजित आहेत. आणि कुणाला जर काय वाटत असेल तर मला कॉल करा 95 61 11 99 40वर, मी तुम्हाला अपडेट देईन. कुणाला जर माहीत असतील पैरे तर ते सुद्धा सांगा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.